मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत कुठे ना कुठे देवींच्या 51 शक्तिपीठांबद्दल ऐकलेच असेल, तर जाणून घेऊया हे शक्तिपीठ नेमकं तयार कशी झाली। पुराणानुसार देवी सती यांनी त्यांचे वडील प्रजापती दक्ष यांच्या विरोधात जाऊन भगवान भोलेशंकराशी विवाह केला होता। त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्यावर खूप रागावले होते। एके दिवशी प्रजापती दक्ष यांच्या इथे होम हवन चालला होता। त्या यज्ञावेळी भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीच्या परिवाराला सोडून सर्व देवी देवतांना आमंत्रित करण्यात आले होते। यावर देवी सती यांनी क्रोधित होऊन याचा जाब विचारण्यासाठी प्रजापती दक्ष यांच्या यज्ञामध्ये त्या सामील झाल्या आणि भगवान भोलेशंकराला या यज्ञ समारंभामध्ये स्थान का दिले नाही याचा जाब त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारला। परंतु आमंत्रण नसतानाही देवी सती या समारंभात आल्या होत्या। त्यावेळेस प्रजापती दक्ष यांनी त्यांचा अपमान केला। याचा देवी सतींना राग अनावर झाला नाही आणि त्यांनी यज्ञामध्ये आहुती दिली। ही बातमी कळताच भगवान भोलेशंकर क्रोधित होऊन त्या यज्ञापाशी आले आणि देवी सतीचे जळालेले शरीर ते हातात धरून तांडव नृत्य करू लागले। यावेळी भगवान शंकर इतके क्रोधित झाले होते की त्यांच्या क्रोधाने अखंड ब्रह्मांड पण नष्ट झाले असते। त्यामुळे भोलेशंकरांना शांत करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी सुदर्शन चक्र चालून देवी सतींच्या शरीराचे तुकडे केले। देवी सतीच्या जळालेल्या शरीरांचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे देवींची महात्म्य आणि शक्तिपीठे स्थापन झाली। या 51 शक्तिपीठामध्ये आपल्या भारताव्यतिरिक्त 7 शक्तिपीठ बांगलादेशमध्ये, 4 नेपाळमध्ये, 3 पाकिस्तानमध्ये आणि श्रीलंका, भूटान आणि तिब्बत एरियामध्ये एक शक्तिपीठ आहेत। आणि गौरवाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही देवींची 3.5 शक्तिपीठे आहेत। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय माता दी नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।